TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती चेंडू ह्यामध्ये पाहूया. यावेळी पुढे चेंडू पंच वाईट बॉल घोषित करतात. आव्हान राहुल. यावेळी मात्र सुरेख फटका. चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. धावफलक 6 धावा नेकर घेते. यावेळी मात्र फाईन लागलं चेंडूला. माफ करा, स्क्वेअर थर्बलला चेंडूला खेळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दरम्यान असलम शेख या ठिकाणी यावेळी पुन्हा एकदा एक धाव करून पूर्ण होते. यावेळी मात्र डेथ बॉल पंचाने घोषित केलाय. मृत यावेळी मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला यावेळी मात्र पुन्हा एकदा डेथ बॉल असणार आहे. डॉक्टर राजेश वैद्य मैदानात येतात. आपला सुद्धा विक्रम स्पोर्ट क्लबच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. दरम्यान चेंडू डीप मध्ये जातोय. पाहूया चेंडू आता सरळ सीमा पार चौकार. यावेळी मात्र सुरेख फटका. पाहूया की धाव मिळतात. एक धाव तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न निश्चित रूपाने केला जाणार नाही. एका धावाची सॅटिस्फाय तर 15 धावा धाव बलकावरती आहेत आणि क्रिकेटचे शौकीन आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. राजू वैद्य सर या ठिकाणी आपण आपला वेळाचा वेळ काढून या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं हार्दिक अभिनंदन. चेंडू जातोय गलीच्या रिजनला. चेंडू जातोय. एक सिंगल पुन्हा एकदा मिळणार आहे. धावफलक एका धावेने आकार घेणार. 16 धाव बलकावरती आहेत. यावेळी मात्र वाईट बॉल असणार आहे. वाईट +1 2 तीन बॉल वाईड आहे ना आता. यावेळी मात्र सुरेख फटका. झेल टिपला गेला. अतिशय सुरेख झेल अंतरामध्ये झेल टिपलाय. फलंदाजी यावेळी बाद होतोय. डॉक्टर धन्यवाद. श्री डॉक्टर राजेश वैद्य. जाऊया मॅच कडे. यावेळी मात्र सुरेख फटका. इनसाइड आउट शॉट खेळलाय. बघा किती धाव मिळतात. एक धाव जर पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न मात्र केला जात नाही. एका धावेने धावफलक आकार घेते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते. 19 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक झाला. चेंडू हवेमध्ये झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. यावेळी पहिला चेंडूला मात्र कापीत घेतलं होतं. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेला. सिंगल मात्र घेतली गेली पहिल्या चेंडूवरती. यावेळी मात्र सुरेख चेंडू. निर्धाव जातो चेंडू. तर सामने समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळी मात्र सरळ जाऊन चेंडू स्टंपवर जातो. फलंदाज यावेळी बाद होतोय. तर बॉलर पण याला गोलंदाजी मार्गावर तयार होते.
चेंडू सीमा पार गेला, षटकार 6 धावा म्हटलं जातं. सिद्धूबाजी नेहमीच म्हणत असतात सरदार असरदार. 7 धावा धावपलकावरती. पाहूया या ठिकाणी यजमान संघ बाजी मारतो की पाहुणा संघ बोरिवली संघ जिंकणार फायनल ते मात्र पाहता येणारा काळ ते मात्र ठरणार आहे. त्यावेळी मात्र सुरेख फाटका पाहूया की 10 मिनिटात 1 धाव पळून पूर्ण केलेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण होत्या. 9 एकही टीम चेस करू शकली होती आणि काल दिवसभरामध्ये हीच एक मोठी मोठी त्यांनी चेस या ठिकाणी केलं होतं. क्रिकेटचा बाहुबली पाहूया. यानंतर पुन्हा एक मैदानावरती आहे तोपर्यंत त्या 11 धावा सुद्धा पॉसिबल होऊ शकतात, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि त्याला फारच महत्व दिलं जात नाहीये. यावेळी मात्र बॅटची काटा घेतली गेली आहे. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पाहूया गोलंदाजी मार्गावरती गौरव शुक्ला आहे. तर 2 षटकारांची मॅच या ठिकाणी बाकी आहे. 3 चेंडू मध्ये 2 षटकार मात्र मारावे लागणार आहेत. यावेळी मात्र वाईड बॉल. ही पार कास्टेड बोरिवली संघ. कोणता संघ बाजी मारतो ते मात्र येणारा काळ ठरवणार आहे. अंतिम यावेळी मात्र सुरेख फाटका पाहूया की 10 मिळाली. 1 धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा पळून पूर्ण होते. स्ट्राईकला आहे. पाहूया सुमित पण मारत होतो पण त्याला बॉल दिसला पाहिजे असं. काय कोणता संघ बाजी मारतोय ते मात्र दोन्ही साडणे बॉल पाहायचं आहे. यावेळी मात्र 1 धाव घेतली गेली आहे. तरी सुद्धा या ठिकाणी पार कास्टेड बोरिवली संघ विजय ठरणार आहे. पाहूया तर क्रिकेटमध्ये जर आणि तरला फारसं महत्व दिलं जात नाहीये. यावेळी मात्र बॅट सटकते आणि या ठिकाणी पार